हे गाइस, वेलकम बैक टू द चॅनल. माझा अवतार किती घाण. इवा आंघोळला जाते. आता वाजलेत 5 आणि मी आत्ता झोपेतनं उठली आणि लगेचच व्लॉग चालू केलाय. इवा, मी हीटर लावते 1 मिनिट. आताच नको आंघोळ करू. मी नाही दाखवणार तुला. इवा आंघोळ करते. थोडं दाखवू का? थांब थोडा वेळ. इकडे बाहेर आहे. हीटर नको. हीटर चालू बाहेरच. थोड्या वेळानं मला आंघोळ घालायची आणि माझं भयंकर डोकं दुखतंय आणि आता मी पिणार आहे चहा, कारण मला बाहेर जायचंय. तू भांडे घासले? भांडे घासले. मी तिला नाही दाखवू शकत कारण तिकडे कपडे नाही घातले. ठीक आहे राहू. काय माहिती कसे घासलेत. माझा हात पण पेन करतो. 1 मिनिट मी कॅमेरा सेट करते. सो गाईज, माझा अवतार बघू शकता. माझं भयंकर डोकं दुखतंय आणि आता मी पिणार आहे चहा. नंतर मला जायचं आहे. पुढे जायचंय मला. झोप सुधरत नाहीये मला. बाहेर जायचे. इवाच्या डॅडीने काही शॉपिंग केली आहे चेंज करण्यासाठी. येस. आणि चप्पल घ्यायचे ना. अर्ध दूध त्यांच्यासाठी ठेवते, अर्ध दुधाचा चहा मी बनवते. ठीक आहे. तू आता येऊ नको. कॅमेरा चालू आहे. मी असा लावते. आता दिसतीये का मी? इवा आंघोळीला जात होती आणि तिला गरम पाणी भेटत नव्हतं, त्यामुळे मी आय थिंक खूप जास्त खाली कॅमेरा सेट केला. माझा स्टँड होता एक, तो भेटतच नाहीये. तर मी आता चहा पिणार आणि चहा पिण्याच्या नंतर इव्हन आंघोळ घालणार, कारण तिने खूप वेळापासून ती पाण्यात खेळलेली आहे आणि तिचं हेअर वॉश पण करायचे. पुढच्या 2 दिवसात इवाची एक्झाम आहे आणि एक्झाम मध्ये मला तिला डोकं धुता येणार नाही, त्यामुळे मला आताच तिचं डोकं धुवावं लागणार आहे. सो आज कसंही करून मी डोकं धुणार आहे तिथे. अद्रक आणि चहापत्ती आणि काय टाकले मी? चहापत्ती आणि साखर टाकली. आता जी खिसणी असते ती मला भेटत नाहीये. आय डोंट नो कुठे आहे. जोपर्यंत जी अद्रक आहे, मी एकदा सेट करू का कॅमेरा, पडू नये खाली. तर मी अद्रक टाकलीये, पण जी किसणी असते अद्रक, मी यार नको शिजू. तर मी चहापत्ती टाकली होती आणि अद्रक टाकायची होती. हे भेटत नव्हतं. आता हे भेटले. मी आता हे किसणार आहे आणि टाकणार आहे चहामध्ये. मी काय सांगू? इथे कॅमेरा लावला. येशील कुठे? इथे किचन इथे. अरे तिथे सोडा. जेव्हा मी आंघोळ करते तेव्हा पण तिला पण आंघोळ करावं वाटते. कोणाला? तुला. बघा इवा काय म्हणते. हिला खूप आवडते आंघोळ करायला. मला नाही आवडत आंघोळ करायला. मग जेव्हा मी आंघोळ करते तेव्हा पण बोलती मला सगळ्यात जास्त आंघोळीचा कंटाळा आहे. आयुष्यात मला कशाचा कंटाळा आला असेल तर आंघोळीचा. कारण माझ्या मते आंघोळ जर करायची असेल ना तर प्रॉपर करायची, म्हणजे अगदी तासभर करायची. आंघोळीला गेल्यानंतर बाहेर येते वेळेस बाथरूम क्लीन करायची, कपडे धुवायचे, हेअर वॉश करायचा, अंगावरचा मळ काढायचा. तर या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आंघोळ करायची असं माझं पर्सनल मत आहे. त्यामुळे मी आंघोळीला जेव्हा जाते त्यावेळी सगळ्या गोष्टी करते आणि त्यामुळे मला खूप जास्त लेट होतं. म्हणजे अगदी 1 तास लागतो मला आंघोळीला. त्यामुळे मी म्हणते की चला 1 तास नाहीये माझ्याकडे, तेवढा वेळ काढायचं तर. आणि मग ते सगळं करून आल्याच्या नंतर मला झोप येते. उन्हाळा सुरू झालाय. आता मी गार पाणी पिलंय. खूप जास्त गार आहे वाटते. माझं जे डोकं दुखतंय ना ते थंड पाण्यानेच दुखतंय, कारण
थंड पाण्याने बऱ्याच वेळ डोकं दुखतं आणि माझी बॉडी जी आहे ती थंड आहे, खूप जास्त गार आहे आणि वातीचं प्रमाण जास्त आहे बॉडीमध्ये. मला आर्थरायटिस आहे. सो त्याच्यामुळे माझी बॉडी म्हणजे माझं डोकं भयंकर दुखतंय. आणि आज मला हेअर वॉश करायचा होता. माझे केस खूप जास्त मळाले जसं की तुम्ही बघू शकता, पण मी हेअर वॉश टाळला. त्याच्यानंतर इवाला आता मी आंघोळ घालेन, चहा घेईन, चहाच्या नंतर मी जाईन. आम्हाला काय काय गोष्टी एक्सचेंज करायचे ते सांगते. काल इवाच्या डॅडींनी शूज, आय थिंक स्लीपर स्केचेसमधून आणली होती, पण त्यांनी मला न सांगता माझ्यासाठी स्लीपर आणली. तर ती जी स्लीपर आहे ती खूप मोठी आणली, म्हणजे ती युनिसेक्स आणली, म्हणजेच दोघांना येईल अशी, पण ती खूप जास्त मोठी होती ना, त्यांना येते ना मला. आणि त्याचा कलर सुद्धा व्हाईट आहे, जो पटकन मळेल असा आहे. तर ती चेंज करायची आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा कलर घेऊन यायचे आणि साईज माझी घेऊन यायची किंवा मग त्यांची, कोणीतरी एकाने यूज केलं पाहिजे. चप्पल ही कधी दोघांनी यूज करायची गोष्ट नसतेच, ठीक आहे. आणि त्यानंतर स्केचेसच्या शॉपमध्ये सॉक्स खूप चांगले मिळतात, जे मला खूप लागतात. आता सध्या उन्हाळा चालू आहे, बट मी कॅमेरा हातात घेते आणि मी चहा पण घेते आता. काय म्हणते, रेडी झालेली आहे आणि इवाची पण आंघोळ झालेली आहे. क्लॅप क्लॅप क्लॅप. सो आता लाईट चालू आहे ना, का दिसत नाहीये काही आयडिया नाहीये. तर मी चप्पल दाखवणार होते. ही जी चप्पल आहे ही स्केचर्सची आहे आणि यांनी व्हाईट कलरचा व्हाईट कलर आणला आणि हा खूप जास्त मोडतोय. त्यानंतर शूज पण आणले होते, ते आय थिंक घालून गेलेले ते. तर या डब्यामध्ये ते घेऊन जायचं मला, पण त्या अगोदर मला या चप्पलला क्लीन करायचं आहे, कारण मी काल घालून बघितली होती. सो मला ही पावती भेटत नव्हती, याची जी रिसिप्ट होती ती. आणि त्यानंतर हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मी चप्पल व्यवस्थित धुतली म्हणजे कपड्यांनी साफ केली, कारण मी ती काल यूज करून बघितली होती. थोडासा डाग लागला होता, कारण मी गॅलरीमधून आले होते, थोडंसं काळं वाटू लागला. तर जेव्हा आपण रिटर्न करतो तेव्हा चांगल्या पोझिशनमध्ये देणं फार गरजेचं आहे, कारण ही जी चप्पल आहे ती खूप महागडी आहे. सो आम्ही आता रेडी आहेत. इवासुद्धा रेडी आहे, आंघोळ झालेली आहे तिची, पण थोडेसे तिचे हेअर्स, मुलांचं असंच चालू असतं, आय डोंट नो का अशी करतात माकडासारखी. सो आता हे घेऊन निघणार आहे. आता वाजलेत 5:30 आणि माझं डोकं दुखतंय. मला ना आजकाल पिंपल येत आहेत, बघताय ना इथे, आणि जी माझी नाक आहे ना याच्यावर 2 पिंपल आहेत. आणि मला असं वाटतंय की मला किडा चावला आहे. तर मला असं वाटतंय की मला काहीतरी किडा चावला आहे. इवाची केस किती दाट, यस. तर तिच्यासारखीच दिसायली मी, पण तिच्यासारखे हेअर्स माझे. हो, तिचे बी केस दाट आहे थोडे. सो आता माझ्या नाकाला काय झालं, इवा काय झालं असेल माझ्या नाकाला? रेड जिथे झाले. तर शू रिटर्न गेल्याच्या नंतर आम्हाला जायचंय डॉक्टरकडे, कारण हे दुसऱ्यांदा झालं या महिन्यामध्ये. याच्या अगोदरही माझी नाक रेड झाली होती आणि असे पिंपल आले होते. अरे मला समजलं कोण चावले, काय चावले, कॉकरोच. यस, मला असं वाटलं होतं, कारण आमच्या बेडजवळ इवा जेवण करते, तिथेच प्लेट ठेवते रात्री, हेल्प नाही करत इवा मम्माची. भांडे घासले, इवाने भांडे घासले का काय केलं देव जाणे. तर तिथे बऱ्याचदा जेवण केल्यानंतर अन्न वगैरे असतं बेडरूममध्ये. आमच्याकडे एवढं सुंदर डायनिंग टेबल आहे, पण आम्ही कोणीही त्याच्यावर जेवण करत नाही. सो बस आम्ही आमची फॅमिलीला बसवते आणि आम्ही बसते.
फॅमिली म्हणजे तिच्या म्हणण्याचा अर्थ असा की गेस्ट वगैरे. तर नाही, माझा ब्लॉग चालू, 1 मिनिट बोलू दे. तर तिथे कॉक्रोच वगैरे असतात. तर मला असं वाटलं होतं की कॉक्रोच चावला असेल आणि मला हे बोलू का देत नाही. आपण बेडवरच ठेवतो ना जेवण, म्हणून कॉक्रोच वास येते आणि तुरंत चावते. ओके, तर रेड 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 2 पिंपल आहेत. व्हाईट आणि रेड 2 असे पिंपल आहेत आणि खूप रेड झालेले. सो मी आज बेल्ट पण वेअर केलेला आहे. इवा आणि माझा सेम आहे. इवाचा बिग वाला आहे, माझा छोटा वाला, कारण इवाचे केस खूप दाट आहेत. यस, मी तेच सांगत होते, कारण इवाचे केस खूप जास्त दाट आहेत आणि माझे खूप पतले आहेत. इवामुळेच झाले. डिलिव्हरीच्या नंतर माझे केस गेले आणि अशी माझी आता ट्रीटमेंट चालू आहे. होणारच आहे मी एके दिवशी टकली, ते काही दिवस दूर नाहीये. सो आता डॉक्टरकडे 1 मिनिट इवा, मी काहीतरी सांगत होते पब्लिकला. तर शूज रिटर्न केल्याच्या नंतर आम्ही जाणार आहेत डॉक्टरकडे. डॉक्टरकडनं आम्ही जाणार आहेत म्हणजे तिथेच आसपास माझ्या टॅबलेट्स आणायच्या आहेत. त्यानंतर कुठे जायचं असा विचार करतो. शूज तर एकच शॉपमध्ये, म्हणजे एकच लाईनला आहे. शूज, सॉक्स, जे काही आहे. आणि त्यानंतर तिथून अजून काही खरेदी, मेडिकल. येस, मी ते सांगितलं ना आताच. तर अजून तिथून पुढे काहीतरी अजून खरेदी करायची आहे. तर बघूयात काय होतं ते. चला, लेट्स गो. मम्मी, बिल्ली. कुठे बिल्ली? कैट आजा हमारे साथ घूमने. मस्त बसली आहे ती. मेरे को डराने वाली आई. घाबरली पण तू इवा. तर आम्ही जाऊ लागलो आणि इथे गेट लागलेला आहे, म्हणून आम्ही थांबलोय थोड्या वेळासाठी. सो गाईज, मी जाऊन वापस आलेली आहे. माझ्या एका मूर्खपणामुळे मला 10-15 किलोमीटर जास्त फिरावं लागलं. सांगते काय झालं ते. लाईट लावते. मी गेले होते, आमचा असा प्लॅन होता की इवाच्या डॅडींना पिकअप करायचं त्यांच्या ऑफिसमधून आणि तिथून बाहेर जायचं. कुठे जायचं? शॉपिंगला जायचं. मला एकदम सुचत नाही आहे. मी अगोदर माझं काम करते मग बोलते. 1 मिनिट. सो प्लॅन असा होता की इवाच्या डॅडींना पिक करायचा आणि तिथून शॉपिंगला जायचं. पण मी जाते वेळी बऱ्याचशा गोष्टी विसरले. माझ्या डोक्यामध्ये असं होतं की शूज घ्यायचा, माझी दाढ आणि माझं नाक खूप दुखते. शूज घ्यायचा आणि तेवढंच लक्षात होतं. मी हॉस्पिटलची फाईल घेतली नाही हे दाखवण्यासाठी, कारण हे जे दुखतंय मला हे मला अगोदर दुखलं होतं. तर त्याच्या टॅबलेट्स आणि त्यानंतर मी माझी जी पर्स आहे ज्याच्यात पैसे आहेत ती पर्स विसरले. आणि अशा प्रकारे मी जवळजवळ सगळ्या गोष्टी विसरले. मी तिथे गेल्यानंतर मला हे सगळं आठवलं. तर इवाच्या डॅडींना आणि इवाला मी तिथे एका हॉटेलमध्ये बसवलं, कारण वापस परत 5-6 किलोमीटर यायचं. म्हणून मग मी म्हटलं तुम्ही तिथे बसा, काहीतरी खा. मी घरी जाऊन फाईल प्लस पैसे आणि अजून काहीतरी विसरले, परत एकदा विसरले, हे सगळं घेऊन येते. सो आता मी परत जाते. लेट्स गो. तर घरून निघाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट स्केचरच्या शॉपमध्ये गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर मी ही जी सिल्वर कलरची चप्पल आहे ती तुम्ही बाहेर आणि सगळीकडेच यूज करू शकता ती घेतली. आणि त्यानंतर मला सॉक्स घ्यायचे होते आणि ते खूप क्यूट कलर होते, पण ते कलर नेहमीसाठी यूज नाही होऊ शकत कारण ते मळतात. त्याच्यामध्ये असं होतं की तुम्हाला तो सेटच घ्यायचा होता. तर एखाद्या सेटमध्ये असं होतं की व्हाईट कलर होता, एखाद्या सेटमध्ये पिंक होता, जे मळतात. गाईज आम्ही शॉपिंग केलेली आहे. लागलं पण फायनली मी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या. आणि तिथून आम्ही जेव्हा घरी निघालो, घरी जातेवेळी आता असं झालं होतं की एकतर माझी डबल चक्कर झाली होती आणि मला
मला कंटाळा आला होता, त्यामुळे घरी जातोच आम्ही वडापाव घेऊन घरी गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही वडापाव खाल्ला आणि स्वयंपाक वगैरे काहीच बनवला नाही. आणि तर हा जो सॉक्सचा सेट आहे हा घेतला मी. तर याच्यामध्ये असे कलर आहे जे पटकन मिळणार नाहीत. तर 699 असं काहीतरी याची प्राईज आहे. सो गाईज मी हे सॉक्स घेऊन आलेली आहे. माझा आवाज येतोय का? मी हे सॉक्स घेऊन आलेली आहे आणि मी खूप थकलेली आहे, त्याच्यामुळे मला आवाज येतो. आणि उन्हाळ्यामध्ये सॉक्स याच्यासाठी, कारण मला खूप जास्त पेन होतं. मला आर्थरायटिस आहे. कोड माझ्याकडनं फाटले गेले. चुकून मी खूप जोरात ओढले ना, शिवा खायचंच काम करते मी. याच्यामध्ये 3 कलर आहेत. परत हा ब्लॅक वन आणि हा खूप क्यूट आणि खूप छान आहे. याला मागे अशी डिझाईन आहे. त्यानंतर पर्पल आणि पिंक. सो अशा प्रकारे मी ह्या 3 गोष्टी आणि एक चप्पल घेऊन आले. चप्पल तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. आता माझी मेमरी खूप फुल झालेली आहे. बरं ठीक आहे, 1 मिनटात दाखवते. तरी स्केचर्सची आहे 599 म्हणजे 6000ची आहे. तर ही वाली घेतली. हे सिल्वर कलर आहे. 599. तर ही घरात किंवा मग कुठेही घालता येईल. मी शक्यतो जीन्स वेअर करते, त्याच्यामुळे मला दोन्ही गोष्टीवर चालतील अशा घेते. ह्या पंजाबी किंवा साडी याच्यावर चालतं, प्लस वेस्टर्न वेअरवर पण चालतं, त्यामुळे मी हे घेतलं आहे. आणि माझ्याकडे ऑलरेडी स्केचेसचा शूज आहे. सो अशा प्रकारे शॉपिंग केली. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय.